बहुरूढ ते भारुड जे लोकप्रिय आहे ते भारुड, संतांची भारुड म्हणजे पारमार्थिकृत लोकसाहित्य। वरची रंगा डोंगा सोंगा बघून आपली फोकळ वेळ व्यर्थ घालवू नका। हे नाथांचं भारुड आहे। भारुड म्हणजे काय? भारुड म्हणजे भवरूढींचं दर्शन। मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पत्र करून दाखवली, अनेक सोंगाडून दाखवली। ही केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली, तुम्हाला उघड्यावर रोडवर भूल चांगली चढली हे बघून आता आम्ही ऑपरेशनला उभा आहे। आता कोणी हल्ला तर टाका चुकून, टाका चुकला तर टाक्यात पू होईल, टाक्यात पू झाला का ऑपरेशन फेल, ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा तर सक्सेस ऑपरेशन होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही। हे नाथांचं भारुड आहे। नाथांचा हा भारुड लिहिण्याचा एवढाच आठास होता, एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या पारमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, पारमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल, योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून जागा होईल याच्याकरता नाथांनी रोग बघून भारुड रूपी औषध तयार केलं। रोगा आयशा द्याव्यावल्ली जेणे बाधा झाली ती रोग बघून औषध तयार केलं। पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेबल बघून आकर्षित होतोय। आज औषध कसलं आहे आम्हाला चव कळाली नाही, पण हे झटका मारणारं औषध आहे। समजा तुम्हाला खोकला येतोय, मग ते मेडिकल मधून औषध आणलं, घरात ठेवून दिलं, घरच्या लोकांनी मी सांगितले जो खोकल्याचं पातळ औषध आणलेलं आहे टेबलवर बाटली ठेवली, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला थांबेल। असं कधी होईल का? औषध घेतल्याच्या खोकला थांबणार नाही त्याच्या पद्धतीनं। या भारुडाचा अर्थ तुम्ही लक्षात न घेताना आणता नुसती सोंग बघून करून निघून गेला, तुमच्या अवस्था तशीच होईल। एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात, वांग्याची भाजी, जिलेबी, बुंदी लाडू वाढलं आणि पत्रावळी गाढवा पुढे मांडली, गाढव काय करतं? वरचं सगळं सांडतं आणि अगोदर पत्रावळी खातं, ते गाढव खातं। पण आपण माणसं आहोत, मग आपण इथं नेमकं काय खायचंय, काय घ्यायचंय तुमचं तुम्ही ठरवायचंय। मुक्कामाच्या ठिकाणी ही भारुड रंगतात, अनेक भारुडकार ही भारुड सादर करतात आणि बोधाचं अंजन तुमच्या आमच्या डोळ्यात घालतात। चला 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 लग्नाला चला, चला 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 लग्नाला चला, सखूबाई साळूबाई लग्नाला चला। नेट पाठ करून थाट डंटा डंटा डांग, नेट पाठ करून थाट मामी नका जाऊ तोरा, वरच्या गावी जाता मामी ढुंगण घेते वारा। याचा मुर्दा उचला म्हणते रे बुवा चला हलकट दिसतो काय पण बोलतोय, पण लक्षात ठेवा ताई नो आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत नाथ बाबांनी जे गाथ्यात लिहिलं त्याच्या तोंडाने बडबडतोय। माझ्या बापाच्या गाथ्यातलं, पोत्यातलं, ठिक्यातलं, बाचक्यातलं काय नाही। नाथराय सांगतात सज्जन हो, परमेश्वराने तुम्हा मला एवढा अलौकिक प्रकारचा नरदेह दिलाय, जे न मिळणार मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय। या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा। हे न मिळणारं मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, व्यवस्थित पेपर दे। नापास झाला ना तुला त्याच वर्गात राहावं लागेल। वेड्या नव्हे, ही तुझी फायनल टीम आहे, नीट खेळ खेळ, वन डे। परत कधी सामने भरतील सांगता येत नाही। शेवटची पाळी सुकली या वर्म 84 लक्षवणीमध्ये अनेक कोटी कोटी सामने फिरून हा मानव देह हा फायनल टीमचा सामना आहे आणि सामन्यामध्ये भगवंताने तुला माणूस म्हणून जन्माला घातलाय। पण ए माणसा, माणसा जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागत नाही, तुला कुत्र्यासारखा मारावं लागेल, कुत्र्यासारखं मारावं लागेल। जागा हो, मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर।